नेक्स्ट प्रश्न, चला प्रयत्न करा, चला जमते का बघा. क्रमवार संख्यांचा हे तर कोणाचं चुकायला नको, पहिले सांगतो. हे जर कोणाचं चुकत असलं ना सोडून द्या, तुम्ही कंबाईनचा अभ्यास करणं सोडून द्या. बघा मी काय सांगितलं होतं, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. मग तुम्ही क्रमवार संख्या मग असं लिहिणार का, x अधिक 1, x अधिक 2, x अधिक 3 हे लिहित बसणार का? हे शिकवलंच नाही तुम्हाला. मी काय बोललो, जर 5 क्रमवार संख्या असल्या 1 2 3 4 5 6, अरे 5 आहे ना, 5 जर का क्रमवार संख्या असल्या, क्रमवार जर असल्या, मधली संख्याच माझी सरासरी असती. यस, मधली तिसरी संख्या माझी 48 आहे. हे काय म्हटले, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार. नीट ध्यानात ठेवा, पहिल्या आणि शेवटच्या संख्या, नशीब यांनी गुणाकार सांगितलं, यांचं नशीब यांनी या ठिकाणी गुणाकार म्हटले. हे जर असं म्हटले असते ना, पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज सांगा, तुम्हाला काय सांगितलं मी, प्रत्येक जोडीची बेरीज काय ती, प्रत्येक बेरीज जोडी ही सरासरीच्या दुप्पट असते. सर दुप्पट किती झाले, 96. प्रत्येक जोडीची बेरीज 96 येणार आहे, प्रत्येक जोडीची बेरीज 96. या ठिकाणी त्यांनी गुणाकार विचारला, यामुळे आपलं काम वाढलं. नाहीतर मी या संख्या सुद्धा नसत्या लिहिल्या, बेरीज विचारली असती ना, संख्या बी नसतील, डायरेक्ट 96 लिहून आलो असतं. पण ते म्हटले की गुणाकार. मग गुणाकार म्हणजे काय, संख्या लिहावं लागतील. 48 ह्या ठिकाणी काय होईल 47, ह्या ठिकाणी 46, पुढे काय होईल 49 आणि 50. मग गुणाकार करा, 46 आणि 50 ची बेरीज, सॉरी गुणाकार ना, 46 गुणिले 50 करा. ठीक आहे. या ठिकाणी गुणाकार तुम्ही 2 प्रकारे करू शकता. काही जण डायरेक्ट करतील, 0 लिहिला, 6 पंचे 30 लिहिला, 5 चोक 20 आणि 3 23 लिहिला, असंही काही जण करू शकता. ठीक आहे. मग 23ला गोल करतील. काही जण अजून स्मार्ट असतात, ते 50 ने गुणतच नाही, ते 46च्या निम्म करतात. 46च्या निम्म सर 23 आहे, तर मी 23 वर 2 शून्य लावतो. यस, माझं उत्तर झालं. 50 ने गुणायचं असलं तसं करता, 50च्या जागी 100 ने गुणता डायरेक्ट. कळालं का, प्रत्येक 50च्या ऐवजी 100 ने गुणायचं. मग 46च्या निम्म 23, 100चे 2 शून्य लावायचे. कळालं प्रत्येकाला.